जय जय रघुवीर समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 19वा शिकवण नाम. समास दुसरा विवरण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. तर बघा, आता हा आपला चालू समास आहे जो 19व्या दशकातला आहे आणि त्याचं नाव आहे शिकवण नाम. तर इथे समर्थांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, वेगळ्या वेगळ्या ज्ञानाची शिकवण इथे आपल्याला समर्थ या दशकामध्ये देत आहेत. तर मागचा आपला जो समास होता तो लेखन क्रिया निरूपण नाव. पहिल्या समासामध्ये 19व्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये आपल्याला लेखन क्रिया कशी असावी हे समर्थाने दाखवून दिलं होतं. तर आता ह्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला विवरण दिलेलं आहे. तर विवरण कसं असावं हे ह्या समासामध्ये समर्थांनी मांडलेलं आहे. तर ह्यात पहिलीच ओवी आहे, वाचूया. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. म्हणजे इथे समर्थ काय सांगतात, मागचा समास जो काही होता लेखन भेद किंवा लेखन क्रिया, त्याच्यात लेखन कसं असावं हे समर्थाने आपल्याला शिकवलं, दाखवून दिलं. तर आता ह्या समासामध्ये त्या लेखनाचा अर्थ कसा असेल किंवा नुसतं लेखन असून उपयोगाचं नाही, तर त्यामागचा जो मतितार्थ दडलेला आहे तो मतितार्थ कसा असेल ते समर्थाने इथे दाखवून दिलेला आहे. नुसत्या लेखनामध्ये पण खूप प्रकार असतात, त्यात वेगळ्या प्रकारचे भेद असतात, फरक असतो. तो फरक आपल्याला कळला पाहिजे, तेही महत्त्वाचं आहे. नुसतं लिखाण असून चालणार आहे का, तर नाही. नुसत्या लिखाणालाही काही अर्थ नाही, त्याच्या मागचा जो अर्थ आहे तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे आपण ह्या समासामध्ये बघणार आहोत. तर समर्थ म्हणतात, मागा बोलिले लेखन भेद, त्या लेखनाचे वेगवेगळे प्रकार, लेखनाचा अर्थ हा जो आपण समजून घ्यायचा आहे ह्या समासामध्ये. म्हणून आता ऐका अर्थभेद, नाना प्रकारींचे संवाद, म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे संवाद असतात त्या लेखनातून, त्या अर्थातून होणारे संवाद आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे, असं समर्थांचं म्हणणं आहे. पुढे पाहूया. शब्दभेद अर्थभेद, मुद्राभेद प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पाहावे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, शब्दभेद अर्थभेद म्हणजे वेगळे शब्द असतात, त्या वेगळ्या शब्दांचा वेगळा अर्थ होतो. ह्या दोन्हीमध्ये खूप फरक ठेवलेला आहे. समर्थ म्हणतात नुसतंच बोललं, चाललं किंवा लिहिलं असं होत नाही, तर त्या लिहिण्यामागचा जो काही अर्थ आहे त्याच्यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला कळला पाहिजे. मुद्राभेद प्रबंधभेद म्हणजे जी काही मुद्रा आहे, प्रबंध आहे, म्हणजे जे काही प्रमाण आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. नाना शब्दांचे शब्दभेद म्हणजेच त्याचा जो काही अर्थ आहे त्या अर्थामधला फरक, त्या अर्थामधली जाणीव आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, समर्थ म्हणतात की वेगळ्या प्रकारचे प्रसंग, व्यक्ती, माणसं किंवा एखादी घटना जी काही घडत असते, ती घटना घडत असताना त्यामागचा मतितार्थ आपण समजून घेतला पाहिजे. त्या घटनेच्या मागचं कारण आपल्याला जाणीव झाली पाहिजे, त्या कारणाची, ह्या मागचा असा अर्थ होतो. तो जेव्हा आपल्याला जाणीव होते, ती जाणीव कळते, ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. नुसती घटना घडते किंवा एखादा प्रकार होतोय असं नाही आहे, तर त्यामागची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, त्यामागचा मतितार्थ आपल्याला कळला गेला पाहिजे. पुढे पाहूया. नाना आशंका प्रत्युत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणेकरिता जगदांतरे चमत्कारिती. म्हणजे समर्थ काय म्हणतात, नाना आशंका प्रत्युत्तरे म्हणजे ह्या काही आशंका आहेत, शंका आहेत, त्याची जी काही उत्तरं आहेत ती उत्तरं वेगळ्या प्रकारची असू शकतात, तर आपण ती जाणीवेतून घेतली पाहिजे. ह्या शंकेचं निरसन
हे जे काही वेगळ्या वेगळ्या प्रकारातून होणार आहे त्याचा आपण जाणीवेतून घेतलं पाहिजे. आणि त्याच्या मागच्या जी प्रचिती येणार, त्याचा जो काही साक्षात्कार, आता कशामुळे झालेला आहे हा साक्षात्कार, हे आपल्याला कळलं गेलं पाहिजे. म्हणजेच जेणेकरिता जगतांतरी चमत्कारिती, म्हणजे आपल्याला आत्मप्रचिती आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. नुसताच चमत्कार घडतो का हो? एखादी घटना होते, एखादा प्रसंग होतो किंवा एखादा वेळ प्रसंग आपल्यावर येतो, त्या प्रसंगाच्या वेळेला आपण त्याच्यामध्ये आत्मस्थितीमध्ये उभं राहतो समर्थ कृपेने. आपण त्यामध्ये आत्मस्थितीमध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला जी काही प्रचिती येते ती कशातून आली आहे? त्या परब्रह्माने त्या वेळेला आपल्याला जी काही आपली मागणी असेल त्याचा पुरवठा केलेला आहे. ही जी काही आत्मप्रचिती आपल्याला आहे तो नुसता चमत्कार झालेला असतो का हो? तर नाही, तो नुसता चमत्कार नाही, हा आपला साक्षात्कार असतो. असे जे काही साक्षात्कार असतात ते नुसते चमत्कारापुरते नाही, याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, हे ह्या ओवीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर जेणेकरिता जगदांतरे चमत्कारती, हे नुसते चमत्कार होत नसतात, तर हे साक्षात्कार झालेले असतात. आणि या साक्षात्काराची आपल्याला जाणीव असली पाहिजे, कारण आपण त्या एका परब्रह्माच्या शिकवणीमध्ये उभं आहोत. ह्या परब्रह्माच्या शिकवणीमध्ये आपल्याला जो काही साक्षात्कार होतोय त्या साक्षात्काराची आपण प्रचिती घेत आहोत. पुढे पाहूया. नाना पूर्वपक्ष सिद्धांत प्रत्ययो पहावा नेमस्त, अनुमानाचे खस्तवेस्त बोलोची नये. म्हणजे नाना पूर्वपक्ष सिद्धांत, हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे काही सिद्धांत आपण बघतोय, जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रत्यय आपल्याला येतात, हे अनुमानाचे खस्तव्यस्त म्हणजे काय? अनुभव आपल्याला जो काही येतोय तो नुसता त्रास, कष्ट किंवा ओढ्याताणाने येत नाही आहे. हा जो काही अनुभव आहे, अनुमान आहे, तो आपल्याला असाच येतो का हो? म्हणजे बघा, आपल्याला मोठे किंवा आपल्याला आपल्याहून कोणी अनुभवातील माणसं असतात, ती म्हणतात की आम्ही काही असेच नाही मोठे झालोत, आम्हाला खूप काही शिकवण आहे, आम्हाला खूप काही कळत आहे, आमचा खूप मोठा अनुभव आहे. त्याच्या मागचं कारण काय हो? कारण त्यांनी जास्त आयुष्य बघितलेले असते, त्यांच्या जीवनामध्ये जास्त काळ लोटलेला असतो आणि त्या काळाच्या जीवावर ते असं म्हणत असतात की आम्हाला जास्त अनुभव आहे. तर हे अनुमानाचे खस्तव्यस्त म्हणजेच अनुभवाचे जे काही आपल्याला पेच प्रसंग अनुभवातून जे काही आपल्याला दिसून येतात, ते अनुभवातील खस्तव्यस्त जे आहेत त्यांचा प्रत्यय जो काही आहे तो बघितला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे आपल्याला कोणी काही सांगत असेल, अनुभवातून सांगत असेल, तर आपण ते नुसतंच ऐकून सोडून द्यावं असं नाही आहे, तर त्यातून प्रचिती घेतली पाहिजे, त्यातून काहीतरी सिद्धांत बघितला पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. जेणेकरिता आपल्यावर तो प्रसंग आला तर आपण त्यातून कशी शिकवण घेऊया हे समर्थ आपल्याला सांगतात. हे अनुभव जे काही असतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्या अनुभवांकडे दुर्लक्ष करू नये, कारण हे अनुभवच आपल्याला कर्ममार्ग किंवा आपलं पुढचं जीवन कसं चालावं, कसं शिकावं हे आपल्याला हे अनुभव शिकवत असतात. पुढे पाहूया. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती वीण अवघी भ्रांती, गळगळ्यामधील जगज्योती चेतेल कोठे. आता बघा, इथे दोन प्रकार दाखवलेले आहेत, प्रवृत्ती अथवा निवृत्ती. प्रवृत्ती अशी आहे ती जीवनामध्ये आपल्याला प्रमाण देते, जीवन कसं जगावं ते सांगते, ही आहे प्रवृत्ती. आणि दुसरी आहे निवृत्ती, जे अंतर्मनातून अंतरात्म्याशी आपण कसं राहावं हे आपल्याला शिकवते. तर ही दोन्हीही जीवन चालण्याच्या ज्या गोष्टी आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचिती येणं खूप महत्त्वाची आहे. जर प्रचिती नसेल तर आपल्यामध्ये भ्रांतपणा वाढतो आणि त्या भ्रांतपणामुळे आपल्याला काहीही जीवनाचा अर्थ कळत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टींमधली प्रचिती समजून घेतली पाहिजे. नुसत्या भ्रांतीमध्ये जगण्यात काहीही अर्थ नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी घेऊन आपण प्रचितीने जगलं पाहिजे. गळगळ्यांमधील जगज्योती चेतेल कोठे, म्हणजे नुसतंच आपण जगायचं म्हणून जगतोय तर त्याला काहीही अर्थ नाही आहे. नुसता खेळखंडोबा जीवनाचा करण्यात काही अर्थ नाही आहे, तर त्यामागे काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. म्हणून समर्थ असं सांगतायत
का प्रचिती विणं अवघी भ्रांती, ह्याला काही अर्थ नाही. आपल्या जीवनाला अर्थ असला पाहिजे आणि त्या अर्थाने आपण जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. पुढे पाहूया. हे तर समजून उत्तर देणे, दुसऱ्यांच्या जीवींचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी. हे तर समजून उत्तर देणे म्हणजे समोरचा जे काही म्हणतोय ते पहिले ऐकलं पाहिजे. आपण श्रवण केलं पाहिजे. श्रोता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे खूप अर्थाची गोष्ट आहे. उत्तम श्रोता असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर समोरचा आपला काय म्हणतोय हे म्हणणं आपण पहिलं ऐकलं गेलं पाहिजे. जेव्हा ते आपल्याला श्रवण होईल, जेव्हा ते आपल्या परेपर्यंत पोचेल, तेव्हा आपल्याला त्याच्या मागचा अर्थ कळणार आहे. हे समजून घेणं उत्तर देणं म्हणजे तेव्हा आपण त्याला उत्तर देऊ शकतो. जेव्हा समोरचा काय म्हणतोय ते आपल्याला कळेल, तेव्हा आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. दुसऱ्यांच्या जीवींचे समजणे म्हणजे दुसऱ्या समोरच्या आपल्या जीवाला काय वाटतंय, प्राणी मात्राला, एखादा प्राणी असेल तरी त्या प्राण्याला काय वाटतंय हे आपल्याला कळलं पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. मुख्य चातुर्याची लक्षणे ती म्हणजे ह्याने काय होणार हो, ह्याने आपल्याला चातुर्य येणार आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला चातुर्य आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन सार्थकी लागणार आहे. पुढे पाहूया. चातुर्य विण खटपट, ते विद्याची फलकट, सभेमध्ये आट घाट, समाधान कैसे. म्हणजे चातुर्य विणे खटपट म्हणजे चातुर्य जर नसेल तर जी काही खटपट आपण करतोय, जी काही धडपड करतोय हे आयुष्य जगण्यासाठी, त्याला काहीही अर्थ नाहीये. ते विद्येची फलकट म्हणजे जे आपण शिकतोय, जे ग्रहण करतोय, जे श्रवण करतोय त्याला काहीही अर्थ नाहीये. सभेमध्ये आट घाट, समाधान कैसी म्हणजे जे काही चालू आहे ते जर आपल्याला कळलंच नाही, म्हणजे एखादी सभा आहे, एखादा समारंभ आहे, तिथे जे काही चालू आहे ते आपल्याला चातुर्याने कळलंच नाही, तर आपल्याला काय उपयोगच नाही आहे. आपल्या जीवनाचा काहीही उपयोग नाही आहे. इथे समर्थ म्हणून सांगतात का प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक समारंभामध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये, एखाद्या प्रसंगी आपण चातुर्याने तिथे उत्तर देणं किंवा चातुर्याने असणं, ती परिस्थिती चातुर्याने हाताळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे समर्थ आपल्याला इथे शिकवत आहेत. तर ह्या समासामध्ये समर्थ आपल्याला हे शिकवत आहेत की चातुर्यानेही कसं पुढे राहावं हे शिकवत आहेत. नुसतं लिखाण करून किंवा नुसतं वाचन करून काही उपयोग नाही आहे. ते लिखाण वाचन आपल्या जीवनामध्ये उतरवलं गेलं पाहिजे. पुढे बघूया. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. बहुत बोलणे ऐकावे म्हणजे बघा, एखादी व्यक्ती असते किंवा एखादा मनुष्य देह आहे एखादा की खूप बोलतोय आणि एखाद्याला असते सवय खूप बोलण्याची, तर आपण त्या ठिकाणी फक्त ऐकतोय ही जी भूमिका आपण घेते ही पण चांगली आहे, उत्तम आहे, त्यात काहीही वाईट नाही आहे. कारण समोरच्याचं बोलणं ही कोणीतरी ऐकलं पाहिजे. म्हणूनच मागे पण म्हटलं श्रोता होणं खूप महत्त्वाचं आहे. श्रोता होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून काही जण खूप बोलणारे असतात, तर आपण तिथे ऐकलं तर काही वाईट नाही आहे त्यात. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगतांतरे. त्या बोलण्यातून जे छोटे छोटे प्रसंग, जे छोटी शब्द असतात ते आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला चातुर्य येणार आहे. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी बोललं गेलं पाहिजेच असं नाही. तिथे मौन धरला तरी काहीही फरक पडत नाही, तेही उत्तमच आहे. पुढे वाचूया. बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटासी तडो नये, आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाची. बघा इथे समर्थ किती सुंदर सांगतात. बाष्कळामध्ये बैसू नये म्हणजे जिथे बाष्कळता, जिथे त्या बोलण्याला काहीही अर्थ नाही आहे, अशा ठिकाणी आपण आपला वेळ फुकट घालवणे गरजेचंच नाही आहे. त्या ठिकाणी आपण बसूच नये.
कारण तिथे बसून आपण उगाचच आपली ऐकण्याची शिल्लक कमी करण्यापेक्षा आपण तिथे न बसलेले उत्तम आहे. उद्धटासी तडो नये, म्हणजे तिथे उद्धटपणा दिसतोय, जिथे सडेतोडपणा दिसतोय, सडेतोड म्हणण्यापेक्षा जास्त उद्धट उग्रपणा दिसतोय, तर त्या उग्रपणामध्ये आपण त्या उग्रपणाला समोर जायची काहीही गरज नाही. कारण आपणही आपल्यातला संयम तोडू शकतो ह्या अशा परिस्थितीमध्ये. म्हणून आपण त्याकरिता त्या ठिकाणी जाऊच नये. आपणाकरिता खंडो नये समाधान जनाचे, म्हणजे जिथे जे काही समाधान आपल्या मनामध्ये आहे ते समाधान आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण तोडू शकतो. कारण आपलाही प्रमाण प्रबंध सुटू शकतो. म्हणून आपण अशा ठिकाणी जाऊच नाही जिथे आपल्या समाधानाला तडा जाईल. पुढे वाचूया. नेणतपण सोडू नये, जाणपणे फुगो नये, नाना जनांचे हृदय मृदू शब्द उकलावे. किती सुंदर सांगितलंय बघा. नेणतपण सोडू नये. नेणतपणे म्हणजे काय हो, तर जाणीवेतून जे बोलणं आहे ते आपण सोडू नये. म्हणजे आपला शब्द उच्चारताना बोलताना आपण जाणीव ठेवावी. म्हणजे का, समोरच्यांच्या मनाला आपण बोलतोय ते लागत तर नाही आहे ना, ह्याची एकदा आपण शाश्वती घ्यावी, एकदा आपण पडताळणी करावी आणि तेव्हाच आपण बोलावं. म्हणजे आपलं बोलणंही किती महत्त्वाचं आहे. म्हणूनच समर्थ आपल्याला कवित्व जे काही सुंदर करायला सांगतात ना, ते ह्याच प्रकारे आहे. आपण असं बोलावं की समोरच्याला ते वाक्य ऐकून त्याच्या मनाला कुठेही वाईटपणा येणार नाही किंवा त्याचं मन कुठेही दुखणार नाही. म्हणून समर्थ सांगतायत, नाना जनांचे हृदय मृद शब्द उकलावे. म्हणजे किती समर्थ छान सांगतात. म्हणजे आपल्या बोलण्यातून समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे असं समर्थ बोलतायत. असा आपला उच्चार हवे, असे आपले शब्द हवेत. किती सुंदर शिकवण देत आहे तो समर्थ आपल्याला, की असं बोला की समोरचा माणूस समाधानी झाला पाहिजे. पुढे पाहूया. प्रसंग जाणावा नेटका, बहुतांशी झांजू नका, खरे असताची नासका फड होतो. म्हणजे कसा बघा, प्रसंग जाणावा नेटका म्हणजे प्रसंग, समोरची वेळ काय आहे ती पाहावी. आपण बोलताना, चालताना, ऐकताना समोरची वेळ किंवा काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे. बहुतांशी झांजू घेऊ नका, म्हणजे उगाचच एखाद्याची बाजू घेण्यात काहीही अर्थ नसतो. त्या बाजू घेण्यामागे आपण बरोबर आहोत की नाही ही पडताळणी करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जो काही प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये आपण एखाद्या व्यक्तीची बाजू घेतो तर ती बाजू म्हणजे आपण योग्य बाजूने उभे आहोत की नाही ह्याची पडताळणी केली गेली पाहिजे. नाहीतर मग उगाचच आपलाही म्हणजे आपणही खरे असताची नासका फड होतं. म्हणजे तिथे आपलीही नालस्ती होते. कारण आपण चुकीच्या बाजूने उभं राहत असू तर तिथे आपणही बरोबर उभं राहणार नाही, आपणही नासू शकतो. म्हणून आपण अशा ठिकाणी बाजू घेऊच नये. पुढे पाहूया. शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाकू नये, मिथ्या दोष. म्हणजे शक्यतो आपल्यामध्ये आळस हा जो काही आहे तो आपण आळस इथे बाजूला ठेवावा असं समर्थ म्हणजे. आळसे नासती, आपण मनुष्य देह आहोत किंवा आपण जे काही कर्म आचरण करत आहोत, आपण जे काही जगत आहोत त्यामध्ये आळसाने कोणतीही गोष्ट चांगली होतच नाही. त्यामुळे समर्थ सांगतात शोध घेता आळसो नये. म्हणजे बघा ना, एखाद्या गोष्टीचा आपण शोध घेतोय, एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला तिथे आळस आला तर आपण ते शोधता येईल का? एखादी कुठे काही चोरी झाली आहे तर आपण त्या चोराला शोधायचं असं एक उदाहरण म्हणून सांगते. तर आपण आळस असेल तर आपण त्यामागे जाऊ शकतो का? त्यामागचा शोध घेऊ शकतो का? तर नाही. म्हणून समर्थ सांगतात की शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये. म्हणजे जिथे लोक भ्रष्ट झालेले आहेत, त्यांची मती गेलेली आहे, अशा ठिकाणी आपण जाऊच नये ना. म्हणजे आपणही त्यामागे भ्रष्ट होणार नाही. बैसले तरी टाकू नये, मिथ्या दोष. म्हणजे जरी आपण चुकून तिथे गेलो तरी आपण तिथले दोष घ्यायचे नाही, तर आपण विवेकाने तिथे उभे राहिलो पाहिजे. जरी काही कारणास्तव आपल्याला जावं लागलं तरी आपल्यामधला विवेक समर्थांनी जागृत ठेवायला सांगितलेला आहे.
पुढे पाहूया. अंतर अर्थाचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावणी सोडावे भल्या मनुष्यासी. म्हणजे अंतर अर्थाचे शोधावे, प्रसंगी थोडे वाचावे, म्हणजे काही कारण असेल, काही काळ असेल तर आपण त्या वेळेला आपण थोडंफार वाचन वगैरे केलेलं उत्तम आहे असं समर्थ सांगतात. म्हणजे बघा ना, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण एखादी गोष्ट वाचलेली असेल, ऐकलेली असेल किंवा पाहिली असेल तर त्या बाबतीमध्ये आपल्याला ज्ञान येतं. त्या बाबतीबद्दल आपण एखादी गोष्ट बोलू शकतो, कारण आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असतं. म्हणून समर्थ सांगतात, म्हणजे वेळ आहे तर तुम्ही उत्तम काहीतरी वाचू शकता, जेणेकरिता आपल्यामध्ये ज्ञान वाढणार आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. चटक लावणी सोडावे भल्या मनुष्याची, म्हणजे आपलं जीवन, आपलं कर्म एवढं उत्तम असावं की समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की नाही बाबा, हा माणूस भला आहे, हा माणूस उत्तम आहे, ह्याचं कर्माचरण सुंदर आहे. हे असे चटक लागली पाहिजे समोरच्या माणसाला की खरंच ह्या माणसाचं जीवनचर्या किती सुंदर आहे, अशी आपण चटक लावली पाहिजे. एवढं आपलं कर्म जीवन एवढं व्यवस्थित असायला पाहिजे, एवढं सरळ आणि नेटकं असायला पाहिजे असं आपल्याला हा ग्रंथ शिकवतो, असं आपल्याला समर्थ शिकवतात. मज्जालसी त बैसो नये, समाराधनेसी जाऊ नये, जाता येळील वाणे होय, जिणे आपुले. म्हणजे मज्जालसीत बसू नये, म्हणजे जिथे जे काही घाणेरडं चालू आहे तिथे आपण जाऊच नाही, आणि समाराधनेसी जाऊ नये, जाता येईल वाणे होणे जिने आपले. म्हणजे जर गेलो तर त्यांच्यासारखंच आपलं जीवनही वाईट होणार आहे. म्हणजे त्या जीवनालाही काही अर्थ नाही, जसं त्यांचं जीवन आहे तसं आपलं होणार आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून अशा वाईट ठिकाणी, वाईट प्रसंगी आपण जाऊच नये. पुढे पाहूया. उत्तम गुण प्रगटवावे, मग भलत्यासी बोलता फावे, भले पाहोन करावे, शोधून मित्र. इथे किती सुंदर सांगितलंय पहा समर्थांनी की मित्र म्हणजे आपण मैत्री, जे काही आपण करतो, सखा जो काही आपण शोधतो तर तो चांगला असावा. आता आपण लहान मुलांना नाही का सांगतो की तुम्ही स्कूलमध्ये जाता, शाळेमध्ये जाता तर तुम्ही चांगल्या मुलांशी मैत्री करा. का हो सांगतो असं? कारण चांगले गुण त्या मुलामध्ये यावेत अशी आपली इच्छा असते. समर्थही आपल्याला तेच सांगतात की तुम्ही जे कोणी तुमचे जीवलग शोधाल ते तसे उत्तम गुणामध्ये शोधा, म्हणजे तसेच उत्तम गुण आपल्यामध्येही येतील. असं साधं सरळ आणि किती सोपी शिकवण समर्थ आपल्याला देत आहेत, पण ह्यातून केवढा मोठा बोध आहे की आपण ज्या मैत्री करतो किंवा आपण ज्याच्यासोबत राहतोय, आपण ज्या जीवनामध्ये आपले जे आजूबाजूचे लोक आहेत ते लोकांमधून आपण चांगले गुण घ्यावेत असं समर्थ सांगतात. वाईट गोष्टी त्यागाव्या आणि चांगल्या गोष्टी घ्याव्यात, ह्याकडे आपलं लक्ष पाहिजे, म्हणजे आपणही त्यातून भले होऊ शकतो. पुढे पाहूया. उपासने सारिखे बोलावे, सर्व जनाशी तोषवावे, सगट बरेपण राखावे, कोणी एकासी. म्हणजे काय हो समर्थ सांगतात, उपासने सारिखे बोलावे म्हणजे का हो, उपासना जर आपल्या तोंडात असेल, आपल्या मनात असेल, आपल्या डोक्यात असेल, आपलं नामस्मरण जर चालू असेल तर आपल्याकडून कोणतंही वाईट कर्म होणारच नाही. कारण का, आपण उपासनेमध्ये उभे असू, आपण समर्थांच्या नामस्मरणामध्ये उभे असू, आपण प्रत्येक वेळेला कोणतीही गोष्ट, क्रिया, कृती करताना आपण त्याच्या आज्ञेने करत असू, म्हणून आपल्याकडून कोणतीही वाईट गोष्ट होणार नाही. म्हणून समर्थांचं म्हणणं आहे की उपासनेसारखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे. आपण जर उपासनेमध्ये असू तर आपल्या वैखरीवर वाईट विचार येणार नाहीत, त्याच्यामुळे आपलं बोलणं सुधारणार, आपण लिहिणं सुधारणार आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आपण संतुष्ट करणार. कारण आपण कुविद्या, कुविचार बोलणारच नाही, येणारच नाही, म्हणून आपण सगळ्यांना संतुष्ट करणार. बरे सगट बरेपण राखावे, कोणी एकासी. म्हणजे सगळ्यांना कसं आपण बरे वाटणार. म्हणून समर्थ म्हणतायत की उपासनेमध्ये उभे राहा, नामस्मरणामध्ये राहा, जेणेकरून तुमचं जीवन सार्थकी होणार आहे. पुढे पाहूया. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा,
प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे, ठाई ठाई शोध घ्यावा. म्हणजे काय हो, प्रत्येक ठिकाणी काय पाहिजे, चांगल्या गोष्टींचा शोध घेता यायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सगुण गोष्टी बघितल्या पाहिजे. तेव्हा आपल्याला परब्रह्माची जाणीव होईल. मग ग्रामी प्रवेश करावा. म्हणजे तेव्हाच आपण एखाद्या गोष्टी, म्हणजे खरंच आपण जी एखादी व्यक्ती पाहतोय तिथे आपण चांगले गुण बघावे, मगच त्या व्यक्तीमध्ये आपण बोलावं किंवा त्या व्यक्तीशी आपण वाचाळता करायला जावी. कारण त्या गोष्टीमधला सगुण आपण घेणार आहोत. म्हणून आपण समर्थ आपल्याला सांगतात की ठाई ठाई प्रत्येक ठिकाणी चांगल्या गोष्टीचा शोध घ्यावा. प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे, आणि प्राणी मात्रांमध्येही तसाच भलेपणा ठेवावा, म्हणजे ते आपल्यामध्येच उभे राहतील. पुढे पाहूया. उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी. एखादं काय ठिकाण आहे किंवा एखादी व्यक्ती आहे, एखादा समाज आहे, तिथे उच्च नीचता असं नसावं. सगळं कसं आहे हो, सारखं असलं पाहिजे. कारण हा जीवन, मनुष्य देह हा सगळ्यांना सारखा आहे. मनुष्य प्राणी हे सगळ्यांना सगळे, इथे भेदाभेद ठेवले एका समर्थांनी नाही, सगळे सारखे आहोत आपण. तर आपणही तशी उच्च नीचता आपल्यामध्ये ठेवू नये. फक्त मानवता धर्म हा आपण लक्षात घेऊन या मानवता धर्मामध्ये आपण उभं राहायला पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपल्या मदतीची गरज आहे तर ती आपण केली पाहिजे, असं समर्थ सांगतायत की उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय. म्हणजे सगळ्यांच्या अंतरी कोण आहे, तो भगवंत आहे. सगळ्यांच्या अंतरी तो एक भगवंत कार्य करत आहे, ह्याची आपल्याला जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. मग ते पशुपक्षी असो नाहीतर मनुष्य प्राणी असो, सगळ्यांकडे करता धरता एक रघुनंदन ह्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. अस्तमानी जाऊ नये कोठेतरी. म्हणजे कुठेतरी काहीतरी आपण बघतोय, दुर्लक्ष करतोय, असं करू नये. जिथे आपली मदत करण्याची शक्यता असेल तिथे मदत करावी. सगळीकडे आपल्या अंतरीचा परब्रह्माला बघावं आणि आपल्या जीवनाला सार्थकी करावं. पुढे पाहूया. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. जगामध्ये जगमित्र. जगमित्र कोण आहे हो? एक परब्रह्म परमेश्वर हा कोण आहे हो? जगमित्र आहे. कारण तो सगळ्यांचं चांगलंच बघतोय. सगळ्यांकडे सगळ्यांनी चांगलं राहावं असं त्या समर्थांची इच्छा आहे, अशी त्या परमेश्वराची परब्रह्माची इच्छा आहे. कारण त्या परब्रह्माने आपल्याला इथे पृथ्वीवर जन्माला आणले, तर त्याला असं वाटेल का हो की आपण कुठल्या वाईट मार्गाला जावं? तर नाही. म्हणून ह्या जगमित्राला, ह्या परमेश्वराला आपण स्मरून सगळ्या ह्या जगामध्ये ह्या परमेश्वरापासून जे काही परमेश्वरांनी आपल्याला जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला ह्या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे, तर आपण ते सार्थकी करावं. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. म्हणजे कुठेतरी काहीतरी सत्पात्र म्हणजे पात्रता जी काही आहे ती आपण आपली ओळखावी. आपण किती पात्र आहोत समर्थांच्या शिकवणीमध्ये, समर्थांच्या वागणुकीमध्ये, किंवा समर्थ आपल्याला जे शिकवतात त्यामध्ये आपण किती उतरतोय, किती पात्र आहोत हे आपण शोधून काढावं. त्यांच्या शिकवणीमध्ये आपण उभे राहोत का? आपण एवढं श्रवणाला बसतोय, श्रवण करतोय, ऐकतोय, चांगल्या गोष्टी बघतोय, तर आपण त्यामध्ये आहोत का? हे आपण शोध घ्यावा असं समर्थांचं म्हणणं आहे. पुढे पाहूया. कथा होती तेथे जावे, दूरी दिना सारिखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. म्हणजे काय सांगताय तो समर्थ? कथा होती तेथे जावे, दूरी दिना सारिखे बैसावे. म्हणजे काय, जिथे काय कथा चालू आहे, काय एखादी सभा चालू आहे, तिथे जावं. आणि कसं बसायचं? शांत बसावं तिथे. दिना सारिखे बैसावे म्हणजे काय हो? तर आपण तिथे मौनता धरली पाहिजे. तिथे जाऊन उगाच आपण आपला बाष्कळपणा दाखवला तर त्याला काहीही अर्थ नाही आहे. म्हणून तिथे अंतर्यामी होऊन बैसावं. म्हणजे आपण तिथे वेगळे काहीतरी दिसणार नाही, आपला आपण शोध घेत अंतर्यामी व्हावं. तेथे भले आढळती
व्यापकतेही कळो येती, हळूहळू मंदगती रीग रीग करावा. म्हणजे समर्थ काय सांगतात, तेथे भले आढळती व्यापकतेही कळो येती. म्हणजे तिथे व्यापकता जी काही दाखवली आहे समर्थांनी, आणि हळूहळू रीग म्हणजे काय, तिथे ढीग किंवा खूप मोठी रांग अशी लागलेली आहे, तिथे खूप गर्दी आहे, तर तशा ठिकाणी आपण कसे राहावे, अंतर्यामी होऊन राहावं, असं समर्थांचं म्हणणं आहे. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनांचे. समर्थ इथे किती सुंदर सांगतायत बघाव. सकळामध्ये विशेष श्रवण म्हणजे श्रवणाला समर्थाने किती महत्त्व दिलंय हो. श्रवणानेच आपल्या अंतरीच्या ज्या नाना विवंचना आहेत त्या फक्त आणि फक्त श्रवणातून बाहेर पडणार आहेत. म्हणून विशेष आहे श्रवण. जे आपण श्रोते आहोत, जे आपण ऐकतोय, जे आपण ह्या ग्रंथाचं पठण करतोय, ते आपण किती विशेष आहोत की आपण भाग्याचे आहोत. म्हणून आपण ह्या समर्थांच्या चरणी आहोत. आणि ह्या श्रवणापेक्षा थोर काय आहे हो, मनन आहे. म्हणजे जे आपण ऐकलंय त्या गोष्टीचं आपण मनामध्ये मनन केलं पाहिजे, त्या गोष्टीचं आपण मनामध्ये जाणीव असली पाहिजे, निजध्यास असला पाहिजे त्या गोष्टीचा. तेव्हा आपल्याला समाधान मिळणार आहे. म्हणजे नुसतं श्रवण म्हणजे ऐकलंय, ह्या कानाने ऐकलं, त्या कानाने सोडून दिलं, असं करण्यात काहीही अर्थ नाही. आपण श्रवण करतोय तर ती गोष्टीचं श्रवण आपण परेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या श्रवणाचं आपण मनन केलं पाहिजे. तेव्हा आपल्याला समाधानाची जाणीव होते आणि तेव्हाच ह्या श्रवणाचा खरा अर्थ समर्थाने इथे दाखवून दिलेला आहे. म्हणजे आपण श्रवण करतोय तर त्यातून आपल्याला जे काही समाधान मिळणार आहे ते समर्थ इथे सांगत आहेत. पुढे बघूया. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विण सिणावे कासयासी. म्हणजे समर्थ काय म्हणतात, धूर्तपणे सकळ जाणावे म्हणजे जो धूर्तपणा आहे तो त्यागला पाहिजे. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे. म्हणजेच समर्थांचं म्हणणं आहे की आपल्याला समोरच्याच्या मनामध्ये काय चालू आहे ह्याची जाणीव असली पाहिजे. आपण आतून आपल्याला कळलं पाहिजे की इथे अंतरी मनामध्ये, हृदयामध्ये काय चालू आहे. समजल्या विण शिणावे कासयाशी. म्हणजे समजल्या विण काही उपयोग नाही. जेव्हा समोरचं आपल्याला कळेल तेव्हाच खऱ्या जीवनाचं सार्थक आहे. समर्थ म्हणतात म्हणजे परब्रह्माची एकच शिकवण आहे की आपण ह्या पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे तर आपण इथे वेडवाकडं कर्माचरण ठेवू नये. आपण भल्यासारखं वागावं म्हणजे जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आणि आपण इथे समजून उमजून वागलं पाहिजे. म्हणजे जे काही लिखाण होत आहे, जे काही लिहिलं जात आहे त्याचा अर्थ आपण घेऊन त्या अर्थाला योग्य असं आपलं वागणं असलं पाहिजे. नुसतंच लिहिलंय वाचलंय म्हणून काहीही उपयोग नाही, तर त्याचा अर्थ अंतरी असणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला विवरण होईल आणि त्या विवरणातून आपण आपल्या जीवनाचं सार्थक करणार आहोत. आपण जीवन त्याप्रमाणे जगणार आहोत हे समर्थ आपल्याला शिकवतायत. पुढे पाहूया. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विण शिणावे कासयाची. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. पहा, आता आपण हा दुसरा समास विवरण निरूपण हा आपण श्रवण केला आहे. तर तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे आपण पुढचा समासही नक्की श्रवण करू. जय सद्गुरू.